थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा छवा विसावला जळीला. अजून एक की कालच्या व्लॉगमध्ये एकाने कॉमेंट केलेलं, सो त्याच्याबद्दल सुद्धा काय. सो एकाने आम्हाला कॉमेंट असं केलेलं की मी विसरले, कॉमेंट असं केलेलं की तुम्ही ज्ञानाचे हाल करतात, एवढूशा छोट्या पोरीला सगळीकडे फिरवतात, तिचे हाल करतात. एकाने नाही केलेलं, मी सांगतो. पप्पू पाठारे की काहीतरी, त्यांनी असं कॉमेंट केलेलं की आम्ही आमच्या मुलीचे हाल करतो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, ज्यांना पण स्मॉल बेबीज असतील किंवा न्यूली पॅरेंट असतील किंवा ज्यांचे पण 4-5 yearsचे बेबीज असतील, त्यांना माहिती आहे कोणताही पॅरेंट आपल्या मुलांचे हाल करत नाही. आणि लहान असताना बेबीज किती क्रँकी असतात की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल देम. 1 monthचे 2 monthsचे बोला 3 monthsचे. ज्ञाना इज ओनली 3 months ओल्ड. पण आम्ही ब्लेस्ड होत की ज्ञाना बाहेर गेल्यानंतर. सो ज्ञाना इज ओनली 3 months ओल्ड. 3 monthsचे बेबी तुम्ही बघतील तर दे आर व्हेरी क्रँकी. म्हणजे तुम्हाला एक टाइम असं वाटतं, म्हणजे मुलांचं असं असतं की त्यांना डिस्कम्फर्ट असेल ना, तर यू ऑल्सो फील की कुठेही जायला नको पाहिजे, घरातल्या घरात बसायला पाहिजे. बट वी आर ट्रूली ब्लेस्ड की ज्ञाना आम्हाला तेवढी सपोर्ट करते. आम्ही सुद्धा बाहेर जाऊ शकतो बिकॉज तिचा कुठे ना कुठे सपोर्ट आहे. थ्रू आउट द व्लॉग तुम्हाला कुठेही कोणालाही दिसलं की ज्ञाना कुठे रडते आहे, की तिला ते डिस्कम्फर्ट होतोय, की ती लोकांमध्ये आल्यावरती क्रँकी होतीये, असं कुठेही, की किंवा चिडचिड होतीये, की रडते, असं कुठेही दिसलं असेल तर लेट अस नो. कमेंट करून नक्कीच आम्हाला कळवा. पण अननेसेसरी तुम्ही त्या गोष्टीचा इश्यू बनवायचा आणि मग काहीतरी बडबड करायची. सो त्यांनी असं कॉमेंट केलं की या व्लॉगचं टायटल पाहिजे की ज्ञानाचे हाल मायराच्या बर्थडेमध्ये. सो कुठेही आणि कोणतेही पॅरेंट नाही हाल करणार का, म्हणून प्रत्येक पॅरेंटला आपले बेबी प्रेशियस असतात. आणि असे सुद्धा म्हणजे लोकांची मेंटॅलिटी की आमचा बिझनेस आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे आमचा बिझनेस नाही आहे, हे आम्हाला आमची आवड आहे म्हणून आम्ही करतोय. अपार्ट फ्रॉम दिस आमच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्यात आमच्याकडून सोर्स ऑफ इन्कम आहे. हे दिस इज नॉट अ सोर्स ऑफ इन्कम. सो तुम्ही कॉमेंट करण्याच्या आधी पहिले विचार करा. सारखं तेच की ज्ञानाला तुम्ही हाल करतात, तुम्ही तिला एवढ्या छोट्या बेबीला फिरवू नका, आमचे सुद्धा छोटे बेबीज आहेत, तुम्हाला नाही तुमच्या बेबीला हँडल करतायत, त्याचा अर्थ असा नाहीये की आम्हाला पण करता नाही येत. आम्ही तिचे पेरेंट्स आहोत, आम्हाला माहिती. आणि फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग ही आहे की तुम्हाला तुमच्या बेबीला काय एक्झॅक्टली पाहिजे ते तुम्हाला स्टडी करता यायला पाहिजे. अँड दिस स्टडी इज नॉट इन 1 or 2 days मध्ये नाही होत. त्याला एक प्रोसेस आहे. जेव्हा ज्ञाना माझ्या वूममध्ये होती तेव्हापासून आम्ही या गोष्टी स्टडी करत आलेलो आहोत. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ मदर की त्यांनी प्रत्येकाने तुम्हाला तुमची बॉडी मॉनिटराइज करता यायला पाहिजे. जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा पण मी नाही की मला हे गोष्टी खाल्ल्याने त्रास होतो, सो मी त्या गोष्टींपासून लांब राहायची, किंवा या गोष्टींनी मला बेबीला काय होतं तसंच जसं ज्ञाना झाली तसं आय स्टार्टेड लर्निंग अबाउट हर की काय कोणत्या सेकंडला तो कधी कधी ती होते क्रँकी. असं नाहीये की बेबीज होणारच आणि व्हायलाच पाहिजे तरच ते नॉर्मल आहे, तर काय फायदा. सो तिला कुठल्या क्षणाला काय होतं ते का आईपेक्षा कोणालाच माहिती नसतं. इनफॅक्ट मेनी टाइम्स अभि मला विचारतो हिला काय झालं, हिला भूक लागली का, हिला झोप आलेली आहे. सो तुम्हाला तुमच्या बेबीजला मॉनिटराइज करता यायला पाहिजे. आणि वन्स यू नो की तुमच्या बेबीला काय पाहिजे, मग तुम्ही कुठे पण फिरू शकतात. कोणत्याही आई वडिलांना वाटणार नाही की त्यांच्या बेबीला त्रास व्हायला पाहिजे, की त्याचे हाल व्हायला पाहिजे. सो नेक्स्ट टाइम कमेंट करताना जरा विचार करा आणि मग कमेंट करा. अननेसेसरी इश्यू करू नका. दुसरा कमेंट असा होतो की तुमचा कॉन्टेंट फालतू असतो, मग तुम्ही बघतात कशाला. आम्ही जर फालतू कॉन्टेंट देतो, फालतू कॉन्टेंट असतं तरी पण रोज येऊन बघतात कशाला तुम्ही. आणि जी पप्पू पितळे जी आहे ना, ती लेडी आहे पप्पू पितळे का पतारे का समथिंग आहे, त्यांचा आयडी मी इथे मेन्शनच करता, अभि मेन्शन
तर तिने एवढं केल्यानंतर खाली खूप सारे कमेंट आले आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर कडून की तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू तुम्ही हे ते. तर ती त्यांना बोलते की तुम्ही कोण त्यांची चॅनलचे ओनर आहेत का की वकीलपत्र घेतलंय. तर पप्पू पितळेला मी एवढं सांगतो की त्यांनी त्यांच्या भावना सांगितल्या, त्यांचं प्रेम आमच्याबद्दल सांगितलं, पण मी तुला असं सांगतो की तू आमच्या चॅनलची ओनर नाही, त्यामुळे तू सांगू नकोस की आम्ही टायटल काय ठेवायचा, ब्लॉग काय करायचा. तुला नसेल बघायचं तू बघू नकोस. आणि जर तुला निगेटिव्ह कमेंट करायचे आहेत ना तर पहिले स्वतःला विचार की तुझ्या आई वडिलांनी तुला हे शिकवलंय का की दुसऱ्यांच्या याच्यामध्ये निगेटिव्ह कमेंट करायचं, निगेटिव्ह बोलायचं ना, तो 1 to 1 ये माझ्या बरोबर आणि निगेटिव्ह बोलूया. एवढ्या गोष्टी मी रिअलाइज केलेल्या आहेत. भरपूर वेळा तुमचे सुद्धा कमेंट्स येतात की निगेटिव्ह कमेंट्सला तुम्ही दुर्लक्ष करा. ठीक आहे, पण एक कुठे ना कुठे लिमिट असते, काय बोलायचं, किती बोलायचं. सो त्यांचा आम्ही पण माणसं, आम्हाला पण हर्ट होतं कुठेतरी. आणि आमचा हा चॅनल आहे, सो आम्ही ओपन अप असेच होणार. तुम्ही जे कमेंट करून जातील त्याच्यावरती आम्ही काय बोललो तर त्याच्यावरती तुम्ही गोष्टी इश्यू करतात. पण आमच्यासाठी सोर्स ऑफ कम्युनिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यात हाच आहे. आणि ह्या गोष्टी खूप मी रिअलाइज केल्या आहेत किंवा स्टडी केलेलं आहे. जे कमेंट करतात नेगेटिव्ह, ते नेगेटिव्ह म्हणजे त्यांच्या मनात नाही, पण ते जेलसीचा भाग त्यांच्यानी काय होत नसतं आणि दुसरे कोण करते तर ते बघवत नाही. किंवा एखादं असेल की एखाद्याला जसे आपण ज्ञानाला बाहेर फिरवतो, त्यांनी कधी त्यांच्या बेबीला ते असतं, आणि जेलसी इज देअर इन एव्हरी पर्सन. सो तुम्ही कमेंट करून जातात, पण गोष्टी खूप साऱ्या आम्हाला सुद्धा हर्ट होतात. असं नाहीये की म्हणजे भरपूर सारे लोक आम्हाला बोलतात की इग्नोर करा. इग्नोरन्स एकदा होईल, दोनदा होईल, पण सारखं 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 तुम्ही त्याच गोष्टीला हे करत राहील तर आम्हाला वोकल होईलाच लागेल. परत दुसरं तुमचं असं होतं की तुम्हाला एवढे कमेंट्स येतात तर त्यात निगेटिव्हिटी तुम्ही बेअर केली पाहिजे. ठीक आहे, आम्ही निगेटिव्हिटी बेअर करू, पण आम्हाला आमचं हे स्टेज आहे की आम्ही वोकल होऊ. अंटिल अँड अनलेस आम्ही वोकल नाही होणार ते गोष्ट चालूच राहणार आहे. आणि आपल्या काय बोलतात, सॉरी टू से, पण महाराष्ट्रीयन पीपल खूपच म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपण महाराष्ट्र काय करतो, एखादा माणूस वरती चालला असेल ना तर त्याला खेचून खालती कसं आणायचं नाही हे आपल्या लोकांना बरोबर जमतं. तसंच आपण बघायला गेलो नॉर्थ इंडियन लोकांमध्ये ते खूप एकमेकांना किंवा साऊथ इंडियन खूप लोकांना फॉलो करतो, पण ते एकमेकांना एवढं बूस्टअप करतात. इनफॅक्ट आपण दुसऱ्या युट्यूबरला, आपल्या महाराष्ट्रीयन युट्यूबरला पण समज सपोर्ट केला ना तरी लोकांच्या पोटात दुखतं की तुम्ही त्यांचं चॅनल का करतात, तुम्ही या का करतात, म्हणजे तुम्हाला फेम मिळावं, त्यांची फेम मिळावं म्हणून. असं नसतं. ज्याचं कॉन्टेंट आहे आम्हाला, आम्ही कधीच असं बोलत नाही की आम्हाला फेम पाहिजे कुणाकडून किंवा काय. आम्ही कधीच त्याच्यासाठी हे सगळं नाही करत. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलणाऱ्या. आमचं फक्त एकच मोटिव्ह आहे की आमच्या गुड डीड्सनी कोणाला मोटिवेशन मिळतं. इट्स अ वेल खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही अननेसेसरी पहिले तर माझ्या आणि वहिनीमध्ये कम्पॅरिझन करायचे. आता सावी आणि ज्ञानामध्ये थोडी लाज वाटली पाहिजे यार. एवढंच अजून त्यांना तर बोलता पण म्हणजे माहित पण नाही, अक्कल पण नाही. त्या लोकांबद्दल तुम्ही कम्पॅरिझन करता. स्वतःच्या घरातला पहिले विचार करा की तुमच्या घरात जर असे बेबीज असते, तुम्ही कम्पॅरिझन केलं असेल तुम्हाला काय वाटलं असतं. आणि जर तुम्हाला काय नसेल वाटत तर तुम्ही निर्लज्ज आहात. समजलं नाही, कारण हे ना कुठे ना कुठे तुमचं जेलसी वाला पार्ट आहे. अँड यू नीड टू म्हणजे सुधारायला पाहिजे ती गोष्ट. जेलसी करून काही होत नाही. मला एकच गोष्ट बोलायचं आहे की प्रत्येक जण एक चांगलं म्हणजे देवानी चांगलं आपल्याला बनवलं आहे. मेहनत करा, कोणत्याही गोष्टीमध्ये मेहनत करा, तुम्हाला तो फळ नक्कीच मिळणार. जेलसी करून किंवा ह्याचा त्याचा तोडून काही मिळणार नाही. इनफॅक्ट आम्ही सुद्धा मेहनतच करतो. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला अचानक हे फ्रुट्स मिळालेत, अचानक आम्ही इथे, पण कुठे ना कुठे आम्हाला सुद्धा कष्ट करा आणि करायलाच पाहिजे. सगळ्यांना करायला लागतं आणि केलंच पाहिजे. समज तुम्ही करत नसेल मग काय फायदा आहे, त्याचा काहीच फायदा नाही. मेहनत करा, फळ मिळणार. असं नाहीये की नाही मिळत किंवा नाही. देव तुम्हाला बरोबर फळ प्रत्येक गोष्टीचं देणार. ठीक आहे, जाऊ दे. आता ज्याला कळालं असेल तो त्याला समजेल. जर नसेल कळालं ज्याला तरी पण निर्लज्ज व्हायचं असेल तर बिंदास कमेंट करा आमच्या कमेंट सेक्शन मध्ये. आम्ही उत्तर द्यायला मी तर रेडी आता तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यायला. अजून एक त्यांचं असं म्हणणं होतं की 30 लोकांनी माझ्या कॉमेंटला लाईक केलेलं आहे. अरे यांचेच आयडिया असतात हे लोकांची बनवलेले. दॅट इज ओके, दॅट इज नॉट आवर मला सगळं माहिती. ते आपला कन्सर्न नाहीये. पण 30 लोकांनी त्या कॉमेंट
कमेंटला लाईक केलेलं आहे. सो 30 तर मी त्यांना लिहिलं की आम्हाला 1 लाख लोक फॉलो करत आहेत अँड आउट ऑफ दॅट 30 लोकांनी समज लाईक केलेलं आहे. इट्स ओके, त्यांचं ओपिनियन डिफर करू शकतो. प्रत्येक माणसं, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता फॉर एक्झाम्पल मी ही बॉटल बोलली तर अभिला मी ह्याच्या बॉटल बद्दल बोल, तो तू काय बोलशील अभि, काय बोलायचं? हा, मी बोलेल की बॉटल पिंक कलरची, तो काहीतरी वेगळं बोलेल. त्याचा दृष्टिकोन वेगळा, माझा दृष्टिकोन वेगळं बघण्याचा. दॅट डझंट मीन की प्रत्येक म्हणजे 30 लोकांनी आम्हाला हे केलेलं आहे तर मी तिला कमेंट केलं की 30 लोकांनी डिसलाईक केलंय. इट्स ओके, पण आउट ऑफ 1 लाख केलेलं आहे. त्यांचं ओपिनियन्स वेगळं असू शकतात, ते आम्हाला गोष्टी हर्ट नाही करू शकत. म्हणजे बाकीचे लोक तर आम्हाला साथ देतात, तर बोलतात तुम्हाला 30 फॉलोअर्सचं काही घेणं देणं नाहीये. हे भडकवायची कामं करतात. पण ठीक आहे, हे सगळं फाल्गुनी न बोलता हे सगळं एक आई बोलली आहे की एखाद्या मुलाबद्दल जर कोणाला काय बोललं तर किती हर्ट होतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जरी पप्पू पिते तुला जर असं तुला थोडी जरी लाज असेल ना तर बिंदास कमेंट कर, एकदा आपण करूया 1 to 1. नाही तर इंस्टाग्रामवर मला मेसेज कर, आपण 1 to 1 भांडूया. कसे भांडतात मी तुला दाखवतो. मी कसं इकडे ह्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला नाही भांडून दाखवू शकत, पण मी तुझ्यापेक्षा खूप छान भांडून दाखवेल. माझं कन्सर्न एकच आहे की कोणत्याही आई वडिलांना वाटणार नाही की आपल्या बेबीचे हाल व्हावे. सिंपल आहे, सिंपल गोष्ट आहे. कोणत्याही आई वडिलांना वाटणार नाही की बेबीला कुठेतरी डिस्कम्फर्ट व्हावं, की आपल्या आवडीसाठी आपण स्वतः तिला तरी वाटलं, तिला जर बेबी असेल तिला तरी वाटत असेल का? आणि नक्कीच आम्हाला कॉमेंट करून सांगा की लास्ट वाल्या व्लॉग मध्ये तुम्हाला कुठेही दिसलं का की रडते, हाल होतात रडते आणि हे सगळं आम्ही करतोय एन्जॉय, किंवा कुठे नाही तुम्हाला त्या म्हणजे कुठेही वाटलं तर नक्कीच कॉमेंट करून दाखवा की हा तिचे हाल होतात ते, किंवा ठीक आहे ते आमचा कन्सर्न आहे, आम्ही तिला ऍट व्हॉट एज तिला बाहेर काढतोय किंवा कुठे नेतोय, काय नेतोय. इफ वी आर कम्फर्टेबल, आम्ही तिचे पेरेंट्स आहेत, आम्ही कम्फर्टेबल आहे त्यांना, तर तुम्हाला त्यांचं काही घेणं देणं नसलं पाहिजे असं मला तरी प्रत्यक्षात वाटतंय. ठीक आहे, इट्स ओके. बस झालं आजच्या दिवशी पुरतं. पुढच्या कमेंटला आपण पुढे कुठेतरी भेटूया आणि असंच काहीतरी त्यांना करारा जबाब देऊया. तोपर्यंत असंच आम्हाला प्रेम देत राहा आणि आमच्या सावी ज्ञानाला पण प्रेम देत राहा. आणि तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी.